मनोहर कुलकर्णीला कोणी वाढवले मला सांगा? पतंगराव कदम, जयंत पाटील, आर पाटील या 96 कुळी मराठ्यांनी त्यांना वाढवलेलं आहे. ब्राह्मणांनी वाढवलेलं नाही. शहाणा झाला तर तो शिवसैनिक राहणार नाही. आता तो शहाणा न राहताच हिंदुत्ववादी झालेला आहे. कारण हिंदुत्ववाद्यासाठी तर IQ अजिबातच लागत नाही. 0 IQ, -IQ हीच त्याची गरज आहे. त्या तुमचा शिवाजी कष्टकऱ्यांचा शिवाजी नसेल तर तो फॅशन शोमधलाच शिवाजी राहील. आणि फॅशन शोमधला शिवाजी RSSच्या लोकांना जास्त चांगला जमतो, कारण गेली 100 वर्ष ते फॅशन शोज करत आहेत. काय आहे शिवप्रेमी आणि शिवद्रोही याच्यामध्ये तुम्ही बघा. आता हे जे गुवाहाटीला गेलेली 40 जणांची गँग होती, जे 50 कोटीसाठी गेले, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे महाराजांकडे जर खरंच काही त्यांचा काळ ओलांडणाऱ्या सुपरनॅचरल पॉवर्स असत्या तर त्यांनी अफजल खानासाठी वापरलेला बिचवा पहिल्यांदा गुवाहाटी गँगवाल्यांसाठीच वापरला असता. एक जो नवा वर्ग आपल्याला दिसतो, शिवाजी नवा वर्ग नाही आहे टेक्निकली, तो जवळपास 30-40 वर्षांच्या परंपरेचा भाग आहे. तो आंबेडकरवाद्यांनी शिवाजी महाराजांकडे शिवाजी हा आमचा आहे या पद्धतीनं पाहिलं. तुमच्यातल्या अनेकांनी राजकुमार तांगडेने लिहिलेलं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला पाहिलं असेल. आणि त्यामुळे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लामध्ये ज्या प्रकारची मांडणी राजकुमार करतो, आणि आमच्या एका कार्यक्रमामध्ये तो उदगीरला होता आणि तो असं म्हणाला की माझ्या इतका दिसायला वाईट शिवाजी तुम्हाला जगात कुठेही सापडणार नाही. मी इतका काटकुळा माणूस आहे, अजिबात दिसायला बरा नसलेला माणूस आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराजांची जी काही एक आदर्श देखणी प्रतिमा आहे, त्या आदर्श देखण्या प्रतिमेला पूर्ण छेद देणारा असा मी शिवाजी आहे. पण मी तसा का आहे? कारण शिवाजी तुमच्या माझ्यापैकी कोणातही असू शकतो. इतक्या सर्वसामान्य माणसामध्ये असामान्य गुण असू शकतात, अशा प्रकारची भावना राजकुमार तांगडे त्याच्या लेखनामध्ये मांडतो. हा एक छोटासा पट मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न यासाठी केला की आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 200-300 लोक इथे ऐकायला आलेत, शिवाजी महाराजांच्याबद्दलची मांडणी समजून घ्यायला आलेत. आणि अजून आपल्याला या देशामध्ये हे बोलता येतं आहे. आणखी किती काळ हे बोलता येईल हे मला माहीत नाही. म्हणजे मगाशी कैवल्य मला म्हणाला की तुम्हाला कॉम्रेड म्हणलं तर चालेल का? तर त्याने मला कॉम्रेड म्हणायच्या अगोदरच लोकांनी मी शहरी नक्षलवादी आहे असं म्हणलेलं आहे. आमच्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये एक बाई शिवसेनेत होत्या, त्या भाजपमध्ये गेल्या. आणि तुम्हाला माहिती आहे बाटगे जास्त कडवट असतात, त्यामुळे त्यांनी हा माणूस मुख्यमंत्र्यांना टोमणे मारतो म्हणून हा शहरी नक्षल आहे. ही एक नवी व्याख्या शहरी नक्षलवाद्यांची सापडली. मला कोणी शहरी नक्षलवादी भेटला तर त्याला मी सांगणार आहे की तुमच्याबद्दलची ही एक व्याख्या आहे, तुमच्या डिक्शनरीत तुम्ही ती घ्या. तर ती माझ्याबद्दलची चर्चा झाली आणि कॉम्रेड कराडांनी त्यावेळेला माझ्याबद्दल स्वतःचं म्हणणं मांडलं. तिथे अनेक लोकांनी मांडलं. आता या राज्यामध्ये, या देशामध्ये तुम्ही कोणाच्याबद्दल बोलू शकता, कसं बोलू शकता, कोणत्या चौकटीत बोलू शकता, याच्या खूप मर्यादा आहेत. म्हणजे मी पवार आडनावाचा माणूस आहे, मराठा जातीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा जातीच्या माणसाला थेटपणानं पटकन त्रास देणं खूप सोपं नाही आहे. म्हणजे मोठे साहेब आहेत तोपर्यंत तरी नक्की. नंतरच्या ह्या बाकीच्या सगळे जे चिल्लर कंपनी आहे त्यांचं मला माहीत नाही. दुसरं म्हणजे मी प्राध्यापक आहे, मला बोलण्याचाच पगार मिळतो. म्हणजे मला प्रायमरीली विचार करण्याचा मिळतो, पण बऱ्याच लोकांना बोलण्याचा मिळतो असं वाटतं. मला बोलण्याचा आणि विचार करण्याचा पगार मिळतो. त्यामुळे मला काही त्रास झाला तर माझी बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अर्थानं मी प्रिव्हिलेज्ड आहे. मी विद्यापीठात शिकवतो, मला बरा पगार मिळतो. म्हणजे असं नाही आहे की संध्याकाळी मी घरी रोजचा पगार घेऊन गेलो नाही तर माझी चूल पेटणार नाही. त्यामुळे मला त्रास देणं हे टेक्निकली अशक्य नाही आहे, थोडं त्रासदायक आहे. त्यामुळे माझ्यासारखे लोक या व्यासपीठावर येऊन बोलण्याची चैन करू शकतात. पण माझ्या जागी
एखादा उमर खालीद असेल तर त्याला ही चैन करता येत नाही. म्हणजे जे कोर्ट स्वतःच्या चर्चेमध्ये असं म्हणतं की बेल हा रूल आहे, जेल हा रूल नाही आहे, त्याच जजमेंटमध्ये ते त्याला बेल नाकारतात. म्हणजे इतकं विनोदी सर्वोच्च न्यायालय हे कांगारू कोर्टात पण तुम्हाला सापडणार नाही. आपण त्याचं खरं नवं नामकरण चंद्रचूड कोर्ट असंच केलं पाहिजे. कारण चर्चेमध्ये मुक्त व्यवहार आहे आणि निर्णयामध्ये मातीखाणं आहे. हे जे आहे ना हे फक्त आणि हे सुद्धा करणारा माणूस मराठी आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हां, म्हणजे वाटेल तितकी व्यापक चर्चा करायची, पण निर्णय घेताना मात्र शेण खायचं. या प्रकारचा मोठा एक धडा महाराष्ट्रामधल्या माणसाने घालून दिला आहे आणि तरीही आपण म्हणतो की महाराष्ट्र देशामध्ये मागे आहे. आता या पार्श्वभूमीवर मी 2 गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांना, म्हणजे शिवप्रेमी माणसाला, मी काय आहे शिवप्रेमी आणि शिवद्रोही याच्यामध्ये तुम्ही बघा. आता हे जे गुवाहाटीला गेलेली 40 जणांची गँग होती, जे 50 कोटीसाठी गेले, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मुंबईत जे पत्रकार आहेत निरंजनना माहिती आहे, कोणाला कुठले फ्लॅट मिळाले सगळे माहिती. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हणजे महाराजांकडे जर खरंच काही त्यांचा काळ ओलांडणाऱ्या सुपरनॅचरल पॉवर्स असत्या तर त्यांनी अफजल खानासाठी वापरलेला बिचवा पहिल्यांदा गुवाहाटी गँगवाल्यांसाठीच वापरला असता. पण ते शक्य नाही आहे. त्यामुळे हे सगळे लोक तुम्हाला दिसेल 19 फेब्रुवारीला पण महाराजांना अभिवादन करतात, तिथीनुसार पण करतात, राज्याभिषेक. म्हणजे आपल्या बाजूने घोळ होता कामा नये. महाराजांचा इंटरेस्ट काय आहे, तारखेत आहे का तिथीत आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपण तारखेला जायचं, आपण तिथीला जायचं, सगळं करायचं. जे जे नोशनल शक्य आहे ना ते करणं. म्हणजे शिवाजी महाराजांबद्दलचं महाराष्ट्रातलं प्रेम हे नोशनल आहे, हे केवळ नावापुरतं आहे. आणि तो जो शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा आहे जो होत नाही, मला व्यक्तिशः तुम्ही विचाराल तर शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यापेक्षा जे गड किल्ले त्या मनोहर कुलकर्णीच्या ताब्यात दिले ना ते पहिल्यांदा बाहेर काढले पाहिजे. त्याचे लोक तिकडं 5-50 लोक तिकडे जाऊन तिथं काय उदबत्त्या लावतात, तिथं काही तेल वगैरे वाजतात आणि ते सगळे धारकरी जे आहेत ना ते सगळे जे धारकरी आहेत त्यांच्यापासून किल्ल्यांना मुक्त करणं हे समुद्रात महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी शहाणा राज्यकर्ता लागतो. शहाणा राज्यकर्ता ही गेल्या 70 वर्षांमधली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पोकळी आहे. शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला एवढं प्रेम का वाटतंय, कारण आतून आपल्याला कळतं की जे भाग्य 1630 मध्ये लोकांना लाभलं ते भाग्य 2030 मध्ये सुद्धा आपल्याला लागण्याची काही शक्यता दिसत नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडचे हिंदू उदय सम्राट घ्या, आपल्याकडचे जाणते राजे घ्या, हे 2 मोठे नेते महाराष्ट्राचे चव्हाण साहेब पटेल ज्यांची तुम्ही दखल घेऊ शकाल. बाकीचे तर सगळे पिगमी आहे, बाकीच्यांकडनं तर तुम्ही काही अपेक्षाच बाळगू शकत नाही. हे सगळे लोक आपल्याला शिवाजी महाराज या पद्धतीने समजावून सांगतात जणू काही आपण शिवाजी महाराजांच्या बद्दल कधी काही ऐकलेलं नाही. म्हणजे शिवाजी महाराज जसं आपण लोक आपल्याकडे फॉरेन लँग्वेज शिकतात ना तसं शिवाजी महाराज आपल्याकडं फॉरेन डीईटी म्हणून एक परक दैवत म्हणून शिकवण्याकडे कल आहे. तुम्ही साधा विचार करा की शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी शाखा आहेत. शिवसेना आणि तो एकच पक्ष असा आहे की ज्याचं असं अत्यंत ताकदवान विकेंद्रित इन्फ्रास्ट्रक्चर आहे. या पक्षाला बाकी सगळं करत असताना शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं प्रत्येक चरित्र आपल्या शाखेमध्ये असलं पाहिजे. एवढी एक गोष्ट त्यांच्या 60 वर्षाच्या इतिहासात करता आली असते की नाही, पण त्यांनी का नाही केली? कारण मग शिवसैनिक शहाणा होण्याची शक्यता आहे. शहाणा झाला तर तो शिवसैनिक राहणार नाही. आता तो शहाणा न राहताच हिंदुत्ववादी झालेला आहे. कारण हिंदुत्ववादासाठी तर IQ अजिबातच लागत नाही. 0 IQ -IQ हीच त्याची गरज आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये न वाचणारं शिवप्रेम
हे महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-25 वर्षात लोकांनी निर्माण केलं. आणि म्हणून तुम्ही बघा, शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाच्या वेळेला ज्या सगळ्या मोठ्या यात्रा निघतात, त्या यात्रांमध्ये लोकांचे कान फुटतील एवढ्या प्रचंड प्रमाणात DJ वाजतो, लेझरचे शोज होतात. आणि हे सगळं करण्यासाठी स्पॉन्सर करणारा माणूस कोण आहे? तर एखादा लोढा आहे, एखादा भानुशाली आहे, एखादा आशर आहे. तुम्ही हे सगळे महोत्सव करणाऱ्या तरुण मुलांचे T-शर्ट बघा. ते T-शर्टसुद्धा त्यांच्या आईबापांचे नाही आहेत. ते T-शर्टसुद्धा स्थानिक बिल्डरनं दिलेले आहेत. अजून अंडरवेअर त्यांच्या त्या घेत आहेत, पण T-शर्ट मात्र नक्की बिल्डरनं दिलेले आहेत. कारण तो बिल्डर शिवाजी महाराजांच्या आरत्या आणि यात्रा स्पॉन्सर करतो. कारण त्या भागामधल्या इमारती रिकाम्या करून घेण्याचं काम आपले मराठी लोकच नंतर करणार असतात. हे जे आहे ना, आपलं कमर्शियलाइज्ड मराठी माणसांचं शिवप्रेम आहे. आपलं प्रेम कसं आहे? रायगडावर जाऊन आलो, रायगडावरनं ज्योत घेऊन निघालो, शिवनेरीवर गेलो, शिवनेरीवरनं ज्योत घेऊन निघालो. सॉरी फारच काय म्हणतात, भाषणाचा आवेग खूप झाला. मग त्यांनी उभा महाराष्ट्र हादरवून सोडला असं न होता त्यांनी पूर्ण माईक हादरवून सोडला, अशी माझी नोंद होण्याची शक्यता आहे. असो, तर हे जे लोक आहेत बघा, आणि याला ना आपली सगळी डावी पुरोगामी मंडळीसुद्धा, आंबेडकरवादी मंडळीसुद्धा यालाच शिवप्रेम मानायला लागली आहेत. म्हणजे लोक काय म्हणतात, ते सगळं एवढं करतायत ना हिंदुत्ववादी, आपण थोडं तरी करूया. मी तुम्हाला सांगतो, हिंदुत्ववाद्यांचं शिवप्रेम आणि त्याचं सॉफ्टवेअर व्हर्शन असलेलं तुमचं शिवप्रेम, याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचंच शिवप्रेम जिंकणार आहे. तुमचं सॉफ्टवेअर शिवप्रेम कधी जिंकेल? तुमचं नॅरेटिव्ह पूर्ण वेगळं असेल तर, तुमचं कथन, तुमचा डिस्कोर्स पूर्ण वेगळा असेल तर, आणि तुमचा शिवाजी हा कष्टकऱ्यांचा शिवाजी असेल तरच टिकेल. तुमचा शिवाजी कष्टकऱ्यांचा शिवाजी नसेल तर तो फॅशन शोमधलाच शिवाजी राहील. आणि फॅशन शोमधला शिवाजी RSSच्या लोकांना जास्त चांगला जमतो, कारण गेली 100 वर्ष ते फॅशन शोज करत आहेत. फॅशन शो ही त्यांची ताकद आहे. फॅशन शो हा त्यांचा USP आहे. त्यांची एक राजवटच फॅशन शोवर आधारलेली आहे. त्यांची एक राजवटच सर्कशीवर आधारलेली आहे. तुम्ही त्यांच्या खेळामध्ये त्यांच्यावर मात करू शकणार नाही. ज्या खेळात तुम्ही त्यांच्यावर मात करू शकणार नाही, त्यामध्ये तुम्ही त्याच्यात नादाला लागता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण शिवाजी महाराजांच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करताना कोणी ते व्यक्त केलं पाहिजे, कधी व्यक्त केलं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यक्त केलं पाहिजे, याच्याबद्दलचे आपल्या मनामध्ये काहीतरी ठोकताळे आहेत. तर एक ठोकताळा आपल्या मनामध्ये असा आहे की शिवाजी महाराजांच्याबद्दल लोकांनी लिहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही बघा की आपले पंतप्रधान लोकसत्तेच्या कृपेने सातत्यानं लेख लिहितात बघा. तुम्ही पाहिलंय का ते? आहे. ते इंडियन एक्सप्रेसमध्ये इंग्रजीत लेख लिहितात, लोकसत्तेमध्ये मराठीत लिहितात, कदाचित इतर भाषांमध्ये पण लिहित असतील. एवढा बहुभाषिक माणूस आपल्याला लाभलेला आहे जो एकाही भाषेत प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि ते आपल्याला कळण्यासाठी नॉर्वेत जावं लागतं आपल्याला. आणि असं म्हणलं की लोक म्हणतात तुम्ही देशद्रोही आहात. आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्ही विचार करत नाही. आपल्या देशातल्या सर्वोच्च माणसाने देशाच्या प्रतिष्ठेचा विचार केला तर आपण त्याच्या प्रतिष्ठेचा विचार करणं कर्मप्राप्त आहे. त्यामुळे तुम्ही बघाल तर आपले पंतप्रधान आणि आपले अत्यंत तडफदार गृहमंत्रीसुद्धा देशाचे, इथले नाही आहेत तडफदार अजून, तर ते सगळे ते सुद्धा म्हणजे शिवाजी महाराजांवर अधनमधनं ऑकेजनल पेपर्स जसे लिहितात की नाही प्राध्यापक लोक,
तसे ऑकेजनल पेपर, ऑकेजनल आर्टिकल लिहून, तुम्हाला माहिती आहे आता एक अशा प्रकारचे लेख लिहिणाऱ्या कन्सल्टंट लोकांची एक जमात निर्माण झालेली आहे. त्यांचं एक स्वतंत्र बेट होईल एवढे लोक आहेत जगात आता. हां, आणि त्यांचा बाप प्रशांत किशोर आहे या सगळ्यांचा. हां, आणि मला इतका आनंद होतो त्याचा बिहारमध्ये पराभव झाल्याबद्दल की त्याने या देशावर जे लादलं त्या पापाची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे. त्याने या देशावर हे 2 माफिया जर लादले असतील तर बिहारच्या जनतेचं बाकी डोकं ठिकाणावर आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्याला घरी बसवलं ह्याच्यावरून आहे. मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आत्ता आपण शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करणाऱ्या कोणालाही शिवाजी महाराज मानू लागलेलो आहोत. शिवाजी महाराजांचं कोणतंही वाक्य उच्चारणाऱ्या कोणत्याही माणसाला शिवाजी महाराज मानू लागलो आहोत. तुम्हाला जर आठवत असेल तर पंतप्रधान कधीतरी वारकरी पंथाच्या एका कार्यक्रमाला आले होते आणि तिथे त्यांनी तुकाराम महाराजांचा एक कुठला तरी अभंग म्हटला आणि ते काय म्हणतात त्याला मगनलाल ड्रेसवाल्याकडनंच त्यांचे सगळे ड्रेसेस आलेले असल्यामुळे ते तशाच प्रकारचा वारकऱ्यांचा ड्रेस घालून तिथं होते. आणि मग लोक पण असं म्हणतात की नाही संतांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठलाच विचार रुजलेला नाही आहे. त्यांच्या मनामध्ये सत्तेचाच विचार रुजला आहे. त्या विचारांच्या उपयुक्ततेसाठी जेव्हा शिवाजी महत्त्वाचा असतो तेव्हा ते रायगडावर जातात. त्या विचारांच्यासाठी शिवाजी महत्त्वाचा असतो तेव्हा ते शिवनेरीवर जातात. आणि म्हणून आपण आत्ताच्या काळामधले जे लोक आहोत, मराठी लोक आपण स्वतःला मानतो, मराठी माणसांच्या या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आपण मानतो, त्यावेळेला आपल्या हितसंबंधांचा विचार आपण कसा केला पाहिजे? आपल्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाला आपण इतरांच्या शिवाजी महाराजांवरच्या प्रेमापासून कसं वेगळं काढलं पाहिजे? तर मला असं वाटतं की थोडं खाली जमिनीकडे वाकून बघायला पाहिजे. आणि जमिनीकडे वाकून बघायचं म्हणजे कसं बघायचं? तर आज या देशामध्ये जवळपास 60 ते 70% लोक रेशनचं धान्य घेऊन जगताना आपल्याला दिसतात. ज्या वेळेला गॅसचे दर वाढताना आपल्याला दिसतात, ज्या वेळेला इतर सगळ्या गोष्टी युद्धामुळे बदलत आहेत असं दिसतं, त्यावेळेला आत्यंतिक दारिद्र्यामध्ये राहणारा, आत्यंतिक कुपोषित अशा प्रकारचा जो आपला समाज आहे, त्या प्रकारच्या समाजाकडं न वळून पाहता आपण जेव्हा ऊर्ध्वगामी पद्धतीनं विचार करतो तेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या सारखा विचार करत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. खाली का बघायला पाहिजे? तर तुमच्या माझ्यासारखा जो वर्ग आहे त्या वर्गाला किमान थोडंसं भयमुक्त राहण्याची चैन परवडणारी आहे. एक मोठा वर्ग या समाजामध्ये असा आहे की ज्याचं जगणं अशक्य आहे. म्हणजे आपण शिवाजी महाराजांच्या काळाचा उल्लेख करताना असं म्हणतो की त्या सगळ्या पुण्याच्या परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला होता. हा गाढवाचा नांगर गेली 20-25 वर्ष महाराष्ट्रावर पण फिरवला जातो आहे. तुम्ही मला सांगा, लाडकी बहीण योजना हा गाढवाचा नांगर फिरवण्याचाच भाग आहे. हे बहिणींना कळत नसेल, बहिणींच्या नवऱ्यांना पण कळत नसेल, कारण थोडाफार खर्च बायकोचा परस्पर देवा भाऊकडनं आणि शिंदे भाऊकडनं निघतोय, पण अखेरीस सगळं तुमच्याच बोकांडी बसणार आहे. हा आपला पैसा आहे. त्यामुळे तुम्ही 4 धाम यात्रेला सरकारच्या मदतीने जाल, ज्येष्ठ नागरिक पर्यटन योजनेला सरकारच्या मदतीनं जाल, आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला पर्यटनाला नेणाऱ्या गाडीतलं पेट्रोलच वाटेत संपलेलं असेल आणि तुमच्यावर पुढं चालण्याची व्यवस्था सोयच राहणार नाही. हे जे आहे सरकारी यंत्रणेचं बकालीकरण, सरकारी यंत्रणेचं भणंगीकरण, या सगळ्याकडे तुम्ही शिवाजी महाराजांच्या चष्म्यातनं कसे पाहता? तर शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांसारख्या बदमाशांना मिठावरचा कर लावताना रायगडावर बोलवून महिनोन महिने तंगवत ठेवलं. हा त्यांच्या इकॉनॉमिक अजेंड्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं की शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमात ऑक्झेंडन होता, पण ऑक्झेंडनचा पूर्ण प्रसंग जर तुम्ही पाहिलात तर त्याने काय प्रकारचं डिप्लोमॅटिक नॅरेटिव्ह केलं, शिवाजी महाराजांनी त्याला कसं वागवलं, शिवाजी महाराजांनी डचांना कसं वागवलं, त्यानंतर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना कसं वागवलं, या पद्धतीने जोपर्यंत आपण पाहत नाही
तोपर्यंत या राज्यकर्त्यांकडं आपण माणसं म्हणून पाहत नाही. आणि माणसं म्हणून कोणाला न पाहता त्याच्यावर प्रेम करणं हे एक प्रकारचं इन्फॅच्युएशन आहे. हे कल्चरल इन्फॅच्युएशन आहे आपल्या समाजाचं. शिवाजी महाराजांवरचं या प्रकारचं इन्फॅच्युएशन आपल्याला फार पुढे नेणारं नाही. आपण वाढत का नाही आहोत, आपण खुजा समाज का होतो आहोत, याचं कारण आपण नवा विचार करणाऱ्या माणसांचं ऐकतच नाही आहोत. मग तो आंबेडकरी चळवळीतला असेल, डाव्यांमधला असेल, इतर कुठल्याही वर्गामधला असेल. शिवाजी महाराजांच्यावर जर प्रेम करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला नव्या माणसांचं ऐकणं, नवी माणसं जे लिहित आहेत त्यांच्या मागे बळ उभं करणं. म्हणजे आता किती मुलं आहेत बघा की खूप नव्या फॉर्ममध्ये रॅप असेल, मीम असेल, व्यंगचित्र असतील, अशा अनेक फॉर्ममध्ये लोक लिहित आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी जो व्हॉट्सॲपवर एक रतीब येतो बघा, अनेक लोकांना येत असेल, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तो जास्त येत असेल, की खरा मराठा असशील तर हे पुढे पाठव, खरा हिंदू असशील तर हे पुढं पाठव. आपल्याला काय वाटतं, 2 GB डेटा तसाही आपल्या बापाचा आहे, ढकललं पुढं तर काय प्रॉब्लेम होतं आहे, असं म्हणून लोक ते पुढं ढकलत आहेत. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आणि भाबडेपणा, मूर्खपणा आणि सामूहिक विकृती याच्यातली सीमारेषा कशी पुसट होते ते तुम्हाला कळेल. रेल्वेचा प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक अशा 2-4 स्त्रियांना मी ऐकलं, त्या असं म्हणत होत्या एकमेकींमध्ये की तुम्हाला माहिती आहे का की तो व्हिएतनामचा प्रमुख हो ची मिन्ह रायगडावर आला होता. त्यांनी वाचलं आहे, हे व्हॉट्सॲपला वाचलं आहे, पण त्यांना खात्री आहे की व्हॉट्सॲप पे आया होगा तो सची होगा. जसं मोदीजीने कहा आहे तो सोच की किया होगा, तसं त्यांना वाटतं आहे. तर हो ची मिन्ह हा रायगडावर आलेला आहे. तो रायगडावर आला, अर्थातच रायगडावर गेला आणि त्याने महाराजांना अभिवादन केलं. ऑब्व्हियसली तो इथे आला कोण आहे, मग त्याला काही डिप्लोमॅटिक पासपोर्ट वगैरे सगळ्या भानगडी नाहीच आहे. डायरेक्ट तो बहुतेक लँड झाला इथे लँड झाल्यावर तो महाराजांच्या पुतळ्यासमोर गेला आणि त्याने त्यांना अभिवादन केलं. आणि तो असं म्हणाला, आता तो हे मराठीत म्हणाला का, कारण नाहीतर ह्या मावशांना कसं कळेल, पण कुठल्या तरी भाषेत म्हणाला असेल, नंतर ट्रान्सलिटरेट झालं असेल. तो असं म्हणाला की गनिमी कावा हे तुम्ही आम्हाला दिलेलं वरदान आहे. आता हे जे आहे ना, हे तुम्ही हो ची मिन्हचा इतिहास, जे कोणी थोडे अर्थकारण, राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण पाहणारे लोक आहेत, हो ची मिन्ह रायगडावर गेल्याचं एक तरी उदाहरण तुम्हाला कुठे सापडतं का? पण हे जे लोक आहेत जे रोज सकाळी तुम्हाला सांगतात की राम जन्मभूमी बाबरी मशिदीपेक्षा 10% मागे पडली आहे, ताबडतोब जागे व्हा आणि राम जन्मभूमीला मतदान करा, हे पण तुम्ही पाहिलं असेल. हे जे लोक आहेत यांची एक फॅक्टरी आहे, ही निर्बुद्धपणाच्या निर्मितीची फॅक्टरी आहे. म्हणजे निर्मितीसाठी आपल्याला फार प्रयत्न नाही करावे लागत. या देशात पुरेसा निर्बुद्धपणा आहे असं नाही आहे, फक्त तो निर्बुद्धपणा असल्याचं कळण्यासाठी आपल्याला व्हॉट्सॲपची निर्मिती व्हावी लागली. आधी आपला निर्बुद्धपणा विकेंद्रित होता, व्हॉट्सॲपमुळे तो केंद्रित झाला, लोकांना एकमेकांचा निर्बुद्धपणा कळायला लागला. तर हे जे आहे ना, जो हो ची मिन्हचं व्हॉट्सॲप फॉरवर्ड करतो तो पण शिवप्रेमी आहे. जो त्या मनोहर कुलकर्णीचं ऐकतो तो पण शिवप्रेमी आहे. मनोहर कुलकर्णीला कोणी वाढवलं आहे मला सांगा? पतंगराव कदम, जयंत पाटील, RR पाटील या 96 कुळी मराठ्यांनी त्यांना वाढवलेलं आहे. ब्राह्मणांनी वाढवलेलं नाही. सांगलीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी वाढवलंय, कारण आपल्याकडचे जे मराठा पोरं आहेत त्या मराठा पोरांना आपण रोजगार देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही आणि भाजपकडे जाण्यापासून रोखू शकत नाही. मग काय करायचं, तर मग भाजपच्या बी टीम मध्ये त्याला पाठवायचं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की मनोहर कुलकर्णी ही भाजपची बी टीम नाहीये, भाजप ही त्याची ए टीम आहे. तोच ओरिजिनल आहे, तोच त्यांचा आयडियोलॉग आहे. आणि म्हणून तो गांधींपासून बाबासाहेबांच्या पर्यंत सगळ्यांच्या बद्दल बोलतो. आणि तरीसुद्धा लोकांना कौतुक कशाचं आहे, तो रोज एवढ्या दंड बैठका मारतो आणि घरातून निघाला की रायगडापर्यंत चालत जातो. हे सगळं त्यांच्या फिजिकल फिटनेसबद्दल मला आदर आहे,
त्या फिजिकल फिटनेसबद्दल महाराष्ट्र फिजिकल फिटनेस भूषण असा काही पुरस्कार असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्यांना द्यावा. पण त्यांच्या फिजिकल फिटनेसच्या नादापायी महाराष्ट्राचा मेंटल फिटनेस घालवण्याचं काय कारण आहे?